BA भाग 1च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 2 साठी भारतीय राज्यघटना हा जो पेपर आहे, हा पेपर नंबर 2 आहे आणि या पेपरमध्ये 4 टॉपिक आहेत. त्यातला तिसरा आणि चौथा टॉपिक माझ्याकडे आहे आणि आपण तो शिकवायला सुरू केलेला आहे. पाठीमागच्या पिरियडला आपण टॉपिक नंबर 3 सुरू केलेला होता. त्यातील पहिला भाग संसद म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ असा आहे. केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसद आणि संसदेची 2 सभागृह, एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. दोन्ही सभागृहाची रचना, अधिकार, कार्ये हा भाग आपण बघितला आणि तो भाग पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर मग पुढे कार्यकारी मंडळ हा दुसरा भाग आहे. आणि या कार्यकारी मंडळामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपती शिकत असताना राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते, त्याची पात्रता काय असते, निवडणूक प्रोसिजर कशी असते, इलेक्टोरल कॉलेज म्हणून जे असतं ते कसं असतं, त्याचबरोबर त्याचा कार्यकाल हाही आपण बघितला. वेतन भत्ते हा भाग बघितला. त्याच्यावर चालवली जाणारी महाभियोगाची पद्धती हाही भाग आपण बघितला. त्याला काही विशेष अधिकार असतात की नाही याचाही आपण अभ्यास केला. आणि मग त्याच्यानंतर पुढे भारतीय घटनेने राष्ट्रपती पदासाठी दिलेले अधिकार काय आहेत हे आपण बघत होतो. खऱ्या अर्थाने राष्ट्रपतीला घटनेने भरपूर अधिकार दिलेले आहेत, परंतु राष्ट्रपती हा नाममात्र असल्यामुळे त्याच्या अधिकाराचा वापर वास्तवादी सत्ताप्रमुख म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि त्याचं मंत्रिमंडळ राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वापर करीत असतात असं आपल्याला दिसून येतं. मग आपण राष्ट्रपतीचा पहिला अधिकार बघितला, कार्यकारी अधिकार. त्याच्यानंतर दुसरा अधिकार बघितला, कायदेविषयक अधिकार. आणि त्याच्यानंतर तिसरा अधिकार बघितलेला आहे तो पण अर्थविषयक अधिकार. पण तरीसुद्धा आपण याचा जरा थोडक्यात हा अधिकार डोळ्याखालून घालूया. भारताच्या राष्ट्रपतीला काही अर्थविषयक अधिकार घटनेने दिलेले आहेत. ते म्हणजे राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेसमोर मांडता येत नाही. 2, प्रत्येक आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक तयार केले जाते ते अंदाजपत्रक तसेच आवश्यकता वाटल्यास पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करीत असतो. भारत सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक राष्ट्रपती संसदेत ठेवीत असला तरी प्रत्यक्षात भारताचा अर्थमंत्रीच हे कार्य करीत असतो. भारत सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक राष्ट्रपती संसदेत दरवर्षी अर्थमंत्र्यांमार्फत ठेवत असतो. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय सरकारला संसदेत कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. संचित निधीवर राष्ट्रपती नियंत्रण ठेवतो. तसेच आकस्मिक कारणासाठी तो या निधीतून पैसा खर्च करू शकतो. नंतर अशा खर्चाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते.
केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील करविषयक उत्पन्नाची वाटणी करण्याचे कार्य राष्ट्रपतीला करावे लागते. त्यासाठी तो वित्त आयोगाची नेमणूक करतो. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करून त्यांच्याकडून आलेल्या शिफारशी संसदेपुढे ठेवण्याचे कार्य राष्ट्रपती करीत असतो. त्याचबरोबर कोणतेही नवीन कर लादण्याविषयीचे किंवा कर कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही. अशा पद्धतीनं राष्ट्रपतीला अर्थविषयक अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर राष्ट्रपती दरवर्षी करीत असतात. अंदाजपत्रक मांडणे, पुरवणी अंदाजपत्रक मांडणे, दोन्ही सभागृहाकडून मंजूर करून घेणे, काही शिफारशी सुचविणे, संचित निधीवर नियंत्रण ठेवणे, आकस्मिक कारणासाठी त्या निधीतील पैसे खर्च करणे, त्याचबरोबर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातल्या उत्पन्नाची वाटणी करण्याचे कार्य राष्ट्रपतीच करतो. त्यासाठी वित्त आयोगाची नेमणूक करतो आणि वित्त आयोगाची शिफारशी संसदेसमोर ठेवण्याचे तो कार्य करतो. अशा पद्धतीने राष्ट्रपतीला अर्थविषयक अधिकार घटनेने दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार. भारताच्या राष्ट्रपतीला भारतीय घटनेने न्यायविषयक अधिकार दिलेले आहेत. न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला प्राणदंडाची किंवा इतर कोणतीही गंभीर स्वरूपाची शिक्षा दिली असेल आणि त्या व्यक्तीने राष्ट्रपतीकडे क्षमा याचनेचा अर्ज केला असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीच्या शिक्षेत सूट देऊ शकतो आणि ती शिक्षा माफ करू शकतो. तसेच लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करू शकतो किंवा माफ करू शकतो. अर्थात या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करतो. देशद्रोही व्यक्तीची शिक्षा कमी करताना त्याला संसदेची संमती घ्यावी लागते. भारतीय घटनेच्या कलम 124 प्रमाणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करतो. तसेच संसदेच्या ठरावाद्वारे तो न्यायाधीशांना पदच्युत करू शकतो. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या राज्यकारभाराच्या संदर्भात काही प्रश्न किंवा वाद निर्माण झाल्यास त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारात घेण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा तो सल्ला घेऊ शकतो. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी वर्ग व नोकर वर्ग यांची नियुक्ती, वेतन, भत्ते, निवृत्ती, सुट्ट्या या संदर्भात नियम करताना सरन्यायाधीश राष्ट्रपतीची संमती घेत असतो. अशा पद्धतीनं न्यायविषयक अधिकार जे आहे ते न्यायविषयक अधिकार राष्ट्रपती पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला भारतीय घटनेने दिलेले आहेत. म्हणजे दयेचा अधिकार एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कपात करायची असेल तसा जर त्याने क्षमा याचनेचा अर्ज केलेला असेल तर राष्ट्रपती त्याला वाटल्यास तो क्षमा करू शकतो, शिक्षेत कपात करू शकतो किंवा दया दाखवू शकतो. आजपर्यंत बऱ्याच गुन्हेगारांनी राष्ट्रपतीकडे दयेचे अर्ज केलेले होते. काहींना दया मिळाली, काहींना दया मिळाली नाही, म्हणजे क्षमायाचना मिळाली नाही. उदाहरणार्थ फाशी शिक्षा झालेली असेल तर त्या शिक्षेमध्ये कपात करून त्यांना जन्मठेप दिली जाऊ शकते किंवा फाशी शिक्षा रद्द केली जाऊ शकते. बराच काळ एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये असेल 10-20 वर्ष जर असेल तर आणि त्याला जर प्राणदंडाची शिक्षा किंवा फाशी शिक्षा जर झालेली असेल तर ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. तसेच सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी असणारे जे न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. परंतु
मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार हे सगळं काही होत असतं. बऱ्याच वेळा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये राज्यकारभाराच्या संदर्भात काही प्रश्न किंवा वाद निर्माण झाला असेल तर त्या संदर्भात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला विचारात घेऊ शकतो. म्हणून हा अधिकार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी वर्ग, नोकर वर्ग यांची नियुक्ती करणं, त्यांना वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, त्यांना सुट्ट्या यासंबंधी नियम करताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सरन्यायाधीशांना नियम करता येत नाहीत. हे राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते. अशा पद्धतीने न्यायविषयक अधिकार आहे. आता याच्यापुढे आणीबाणीच्या काळातील अधिकार जो आहे तो थोडक्यात आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या 18व्या भागात कलम 352 पासून 360 पर्यंत आणीबाणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीला विशेष अधिकार प्राप्त होतात. काही वेळा देशात नेहमीच्या शासन पद्धतीद्वारे राज्यकारभार करणे कठीण होते. अशी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतो. भारतीय घटनेने पुढील 3 प्रकारच्या परिस्थितीत देशामध्ये आणीबाणी लागू करता येईल अशी तरतूद केलेली आहे. पहिला प्रकार आहे बाह्य आक्रमण, युद्ध किंवा अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षेला धोका उत्पन्न झाला असेल तर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. भारतीय घटनेच्या 352व्या कलमानुसार राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यामुळे भारताच्या किंवा भारतातील एखाद्या प्रदेशाच्या सुरक्षिततेला धोका आणणारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशी राष्ट्रपतीची खात्री झाल्यास एक जाहीरनामा काढून तो आणीबाणीची घोषणा करतो. युद्ध किंवा अंतर्गत अशांतता निर्माण होण्यापूर्वी राष्ट्रपतीला त्याविषयी पूर्ण जाणीव जरी झाली तरीही तो आणीबाणी जाहीर करू शकतो. आणीबाणीची घोषणा 2 महिने अंमलात राहते, परंतु 2 महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मंजुरी घ्यावीच लागते. संसद ठरवेल तेवढ्या काळापर्यंत या घोषणेचा अंमल राहतो. आणीबाणीची घोषणा करतेवेळी लोकसभा विसर्जित झालेली असेल किंवा आणीबाणी घोषित झाल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीत लोकसभा विसर्जित झालेली असेल आणि त्या घोषणेला राज्यसभेने मंजुरी दिलेली असेल तर नवीन लोकसभेची पहिली बैठक सुरू झालेल्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत त्या घोषणेला लोकसभेची मंजुरी घ्यावी लागते. नवीन लोकसभेने मान्यता दिली नाही तर ती घोषणा रद्द समजण्यात येते. थोडक्यात राष्ट्रपतीने घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. घटनेच्या 352व्या कलमाखाली घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीला व केंद्र सरकारला काही अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ भारतीय संसदेला राज्य यादीत समावेश करण्यात आलेल्या विषयासंबंधी कायदा काढण्याचा अधिकार प्राप्त होतो. केंद्र सरकार कोणत्याही घटक राज्याला त्याने आपल्या कार्यकारी सत्तेचा वापर कशा प्रकारे करावा याविषयी आदेश देऊ शकते. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी संपूर्ण देशात अगर देशाच्या काही भागात खूप ठेवू शकतो. आणीबाणीच्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंधाच्या तरतुदीत बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतो. राज्यघटनेच्या 352व्या कलमाखाली राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी 1962 साली भारत चीन युद्धाच्या वेळी आणीबाणीची घोषणा जाहीर केली होती. त्यानंतर 1971 साली बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळी राष्ट्रपती व्ही गिरी यांनी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली होती. त्याच्यानंतर 1975 मध्ये राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशातील अंतर्गत अशांततेच्या कारणाखाली देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर केलेली होती. त्यानंतर 1976 साली 42वी घटना दुरुस्ती होऊन देशातील विशिष्ट प्रदेशाकरिता आणीबाणी घोषित करण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे
352 कलमाखाली जाहीर केलेल्या आणीबाणीची परिस्थिती संपूर्ण देशाला लागू न करता विशिष्ट प्रदेशापुरती लागू करणे सोयीचे झाले. अशा पद्धतीनं बाह्य आक्रमण आणि युद्ध किंवा अंतर्गत शांतता यामुळं अशा परिस्थितीमुळं राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिर किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास परकीय आक्रमण, अंतर्गत अशांतता यामुळे प्रत्येक राज्याचे रक्षण करणे आणि घटनेनुसार राज्याचे सरकार चालवण्याचे आश्वासन देणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य असेल, असे घटनेच्या 355व्या कलमात स्पष्ट केलेले आहे. एखाद्या घटक राज्याचा कारभार घटनेतील तरतुदीप्रमाणे चालत नसेल तर केंद्र सरकार त्या राज्याचा कारभार स्वतःकडे घेते. अशी तरतूद घटनेतील 356व्या कलमात करण्यात आलेली आहे. घटक राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे राज्यकारभार घटनेतील तरतुदीनुसार करणे अशक्य आहे असे राज्यपालाच्या अहवालाद्वारे राष्ट्रपतीस खात्रीपूर्वक वाटले तर त्या घटक राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी घोषणा करण्यात येते. राष्ट्रपतीने घटक राज्यात आणीबाणी घोषित केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात तर राष्ट्रपती घटक राज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे स्वतःकडे घेऊन राज्यपालामार्फत तेथील राज्यकारभार पाहतो. त्यानंतर घटक राज्याच्या कायदेमंडळाचे कायदेनिर्मितीचे अधिकार राष्ट्रपती संसदेकडे देतो. परंतु उच्च न्यायालयाचे अधिकार तो स्वतःकडे किंवा दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. ते उच्च न्यायालयाकडेच राहतात. त्याचबरोबर आणीबाणीच्या घोषणेचा हेतू सफल करण्यासाठी राष्ट्रपती आवश्यक त्या तरतुदी करू शकतो. राष्ट्रपतीने घटक राज्यात आणीबाणी घोषित केल्यानंतर त्या घोषणेला 2 महिन्यांच्या आत संसदेची मान्यता घ्यावीच लागते. जर त्यावेळी लोकसभा विसर्जित झाली असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत त्या घोषणेला मंजुरी घ्यावी लागते. संसदेला या घोषणेची मुदत 6 महिने वाढवता येते. 1984 साली 48वी घटना दुरुस्ती होऊन ही मुदत 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने एखाद्या घटक राज्यात जास्तीत जास्त 3 वर्ष राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते. 1990 साली 64वी घटना दुरुस्ती होऊन पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीला आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यात आली. घटनेच्या 356व्या कलमानुसार सर्वप्रथम पंजाबमध्ये 1951 साली आणीबाणीविषयक घोषणा करण्यात आली. 1951 ते 2002 या काळात 356व्या कलमाखाली विविध घटक राज्यात जवळजवळ 138 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यामुळे राजकीय पेच प्रसंग किंवा राजकीय अस्थिरता या कारणास्तव राष्ट्रपती या अधिकारांचा वारंवार वापर करून घटक राज्यात आणीबाणी जाहीर करीत असतो. अलीकडे राज्यघटनेतील या 356व्या कलमाचा पुनर्विचार करावा असे विचार पुढे येऊ लागले. वास्तविक भारतीय शासन पद्धती एकात्मक स्वरूपाची वाटते. भारतात घटक राज्ये ही राज्यकारभाराच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहेत. मध्यवर्ती सत्तेच्या नियंत्रणाखाली भारत एकसंघ व शक्तिशाली राहण्यासाठी घटनाकारांनी राष्ट्रपतीला 356व्या कलमानुसार घटक राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचे जे अधिकार दिले आहेत ते योग्य आणि हितकारक आहेत. अर्थात 356व्या कलमाचा वापर राष्ट्रपतीने विवेकबुद्धीनुसार योग्य वेळी करणे महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं या अधिकाराचा वापर राष्ट्रपती करीत असतात. तिसरा अधिकार आहे संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास. संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. भारतीय घटनेच्या 360व्या कलमानुसार राष्ट्रपती भारतात किंवा भारताच्या एखाद्या भागात आर्थिक अस्थिरता निर्माण होण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री वाटल्यास आणीबाणी घोषित करू शकतो. देशाच्या किंवा एखाद्या घटक राज्याच्या आर्थिक स्थैर्याला किंवा आर्थिक पतीला धोका उत्पन्न झाला आहे असे वाटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा करून आर्थिक परिस्थितीची आणीबाणी जाहीर करू शकतो. या आणीबाणीची मुदत 2 महिने असते, परंतु संसदेला ही मुदत वाढविण्याचा अधिकार असतो.
आणीबाणी घोषित झालेल्या दिवसापासून 2 महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. आर्थिक स्वरूपाच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीला पुढील अधिकार प्राप्त होता. राष्ट्रपती आणि केंद्र सरकार यांना घटक राज्यांना आर्थिक बाबतीत आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्राप्त होतो. घटक राज्यांच्या कायदेमंडळाने संमत केलेली सर्व अर्थ विधेयके आपल्या संमतीसाठी मागवण्याची आज्ञा राष्ट्रपती देऊ शकतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशापासून ते चतुर्थ श्रेणीच्या कनिष्ठ नोकर वर्गापर्यंतच्या सर्व नोकरांचे पगार भत्ते यात कपात करण्याचा आदेश राष्ट्रपती देऊ शकतो. चालू आर्थिक वर्षातील महसूल उत्पन्नाच्या वाटणीसंबंधी राष्ट्रपतीला सुधारणा व तरतुदी करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाला असता आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतीला दिलेला असला तरी सुदैवाने भारतात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे 360व्या कलमानुसार राष्ट्रपतीने अजून तरी हा अधिकार वापरून आणीबाणी घोषित केलेली नाही. अशा पद्धतीनं साधारणपणे या अधिकाराचा वापर राष्ट्रपतीला आणीबाणीविषयक अधिकाराचा वापर राष्ट्रपतीला 3 प्रकारे करता येतो. थोडक्यात या अधिकाराचं आपण परीक्षण बघू. भारतीय घटनेने राष्ट्रपतीला जे आणीबाणीविषयक अधिकार दिलेले आहेत ते अधिकार योग्य आहेत का याविषयी वादग्रस्त चर्चा चालू असलेली दिसते. भारताने इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली असून इंग्लंडच्या राजपदाप्रमाणेच भारताचे राष्ट्रपती पद निर्माण केलेले आहे. इंग्लंडच्या राजपदाप्रमाणेच भारताचे राष्ट्रपती पद नाममात्र आहे. तरी पण घटनाकारांनी राष्ट्रपतीला आणीबाणीविषयक अधिकार देऊन विशिष्ट काळापुरते राष्ट्रपतीपद शक्तिशाली बनवलेले आहे. राष्ट्राचे ऐक्य सुरक्षितता टिकवण्यासाठी राष्ट्रपतीला हे अधिकार दिलेले आहेत असे समर्थन डॉक्टर आंबेडकर यांनी केले आहे. परंतु राष्ट्रपतींनी या अधिकाराचा गैरवापर करून घटक राज्यांची स्वायत्तता धोक्यात आणली तर हे अधिकार लोकशाहीशी विसंगत ठरतील अशी टीका केली जाते. घटना समितीतील श्री के.टी. शहा, श्री ह.व्ही. कामत, टी.टी. कृष्णमाचारी अशा काही सदस्यांनी राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या अधिकारावर टीका केलेली आहे. घटक राज्यांची स्वायत्तता नष्ट करणारे तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे हे आणीबाणीविषयक अधिकार भारतीय घटनेशी विसंगत आहेत. भारतीय राज्यघटना लोकशाही वृत्तीने व्यक्तीला एका बाजूने अधिकार बहाल करते आणि दुसऱ्या बाजूने हे अधिकार हुकुमशाही वृत्तीने काढून घेऊ शकते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय ऐक्य आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी राष्ट्रपतीला हे अधिकार देणे भाग होते. कारण आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब या ठिकाणची परिस्थिती स्फोटक व धोकादायक होती. तेव्हा अशा परिस्थितीत राष्ट्रपतीला आणीबाणीविषयक अधिकार देऊन भारतात ऐक्य व शांतता टिकवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक होते. घटनाकारांनी याच उद्देशाने आणीबाणीविषयक अधिकार राष्ट्रपतीला दिलेले आहेत. अर्थात राष्ट्रपतीने आणीबाणीविषयक अधिकाराचा वापर विवेकबुद्धीने करणे आवश्यक आहे. सामान्यतः राष्ट्रपतीच्या आणीबाणीविषयक अधिकारावर पुढील प्रमाणे टीका केली जाते. 1. राष्ट्रपतीला आणीबाणीविषयक अधिकार दिल्यामुळे तो हुकुमशाही वृत्तीने वागण्याचा धोका असतो. 2. आणीबाणीच्या अधिकारामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा संकोच होऊन व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येण्याचा संभव असतो. 3. आणीबाणी घोषित करून राष्ट्रपती घटक राज्याचा राज्यकारभार स्वतःकडे घेतो. त्यामुळे घटक राज्याची स्वायत्तता आणि अधिकार संपुष्टात येतात. 4. आणीबाणीच्या काळात केंद्र सरकार अधिक बळकट बनते आणि घटक राज्ये कमकुवत व दुर्बल बनतात. तसेच घटक राज्यांचे आर्थिक स्वातंत्र्य नष्ट होते. केंद्र सरकारच्या मर्जीनुसार घटक राज्यांचा राज्यकारभार चालतो. आणीबाणीच्या अधिकारामुळे संघराज्य शासन पद्धतीचे स्वरूप एकात्मक बनते. 5. आणीबाणीच्या अधिकाराचा वापर करून केंद्रस्थानाचा सत्तारूढ पक्ष घटक राज्यातील विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या अधिकारावर टीका करून हा अधिकार घटनेशी आणि लोकशाहीशी विसंगत आहे असा निष्कर्ष काढण्याची मजल टीकाकारांनी गाठली आहे. अर्थात आणीबाणीच्या अधिकारावर झालेल्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा पद्धतीनं राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर
हा जो काही कार्यकारी मंडळातील पहिला भाग होता राष्ट्रपती पदासंदर्भातला, तो भाग या ठिकाणी आपण संपवलेला आहे, हे लक्षात घ्या. याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत त्या संदर्भात तयारी करा.